महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाची अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई। 2 कोटी रुपयांची साधन सामग्री व वाळूसाठा जप्त। वाळू माफियांचे धाबे दणाणले। नांदेड परिक्षेत्रातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्ह्यातील मौजे मार्केट शिवारातील मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळ चालू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक पाठवले होते। दिनांक 5/2/2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान माळाकोळी ते खेडकरवाडी रोडवर भारत बेंच कंपनीचा एक हायवा अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकास मिळून आला होता। सदर हायवामधून सुमारे 5 ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले होते। वाळूसह मिळून आलेला हायवा असा 20,25,000 रुपयांचा मुद्देमाल पोलीस ठाणे माळाकोळी येथे जमा करण्यात आला होता। सदर प्रकरणी पोलीस ठाणे माळाकोळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर वाळू वाहतूक ही नांदेड ग्रामीण हद्दीतील गोदापात्रातून होत असल्याचे आढळून आल्याने विशेष पथकाने रात्री 2 वाजता पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीतील मौजे मार्कंड शिवारातील मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळील धक्क्यावर कारवाई करत टाटा कंपनीचे 4 हायवा, एक जेसीबी मशीन, नदीतून रेती उपसण्याचे एक इंजिन, वाळूने भरलेले 67 तराफे, 2 मशीन यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली 60 ब्रास वाळू एकूण 1,82,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद प्रकरणात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गोदावरी नदीपात्रातून इंजिनच्या मदतीने वाळू उपसण्याचे सदर कामकाज रात्रीच्या अंधारात सुरू होते। मध्यरात्री 2 वाजता विशेष पथक सदर ठिकाणी दाखल होताच इंजिन, तराफे, मशिनरी व हायवावरील लोकांनी आपले काम सोडून तेथून पळ काढला। सदर ठिकाणावरून जप्त केलेल्या उपरोक्त साधन सामग्रीवरून या घाटावरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व साठवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। उपरोक्त दोन्ही कारवायात पथकाने 5 हायवा किंमत 1,60,00,000, एक जेसीबी मशीन किमती 25 लाख, एक रेती काढण्याचे इंजिन किमती 1,67,000, वाळूने भरलेले तराफे किमती 13,40,000, 65 ब्रास वाळू किंमत 2,65,000, नदीपात्रातून वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी 2 मशीन किमती 50,000 असा एकूण 2,02,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांचेसह पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव जिंकलवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धुमाळ व पोलीस कॉन्स्टेबल कामाजी कवडी यांनी सहभाग घेतला। पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपनिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना 10,000 रुपयांचे बक्षीस प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे। आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या nanded.range.mahapolice.government.in या संकेतस्थळावर किंवा 9150 या खबर हेल्पलाईनवर कळवून अशा अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत किरण सदावर्ते, नांदेड।